हाय नमस्कार, मी गौरी पॅलेट वॉयाजमध्ये तुमचं स्वागत आहे. आय नो तुम्ही कन्फ्यूज झाला असाल. चॅनलचं नाव आता रंगकाम आहे. तर पॅलेट वॉयाज आता रंगकाम झालं आहे याबद्दलच हा व्हिडिओ आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि मी हा व्हिडिओ शूट करते आहे. पूर्ण रात्रभर मी झोपली नव्हती आणि मला वाटत होतं कधी हा व्हिडिओ शूट करते असं झालं आहे. याबद्दल बराच विचार केला मी. खरं तर चॅनलचं पहिले नाव आर्ट्स बाय गौरी होतं, नंतर पॅलेट वॉयाज केलं आणि आता रंगकाम आहे. क्रिएटिव्ह प्रोसेस खरं तर ही अशीच असते. तुम्हाला नाही कळत पहिल्या क्षणी की नाव काय असलं पाहिजे, पण बराच विचार केला याबद्दल. आर्ट्स बाय गौरी जेव्हा नाव ठेवलेलं तेव्हा ते खूपच सिंपल असं वाटलं. नंतर पॅलेट वॉयाज केलं. पॅलेट वॉयाजचा खरं तर अर्थ असा होता की रंगांचा प्रवास, कारण की ही माझी जर्नी आहे माझ्या आर्टसोबत. खूप वर्षांनी मला हा चान्स मिळाला आहे की मी काहीतरी करू शकेल कलर्सबद्दल. म्हणून असं वाटलेलं की कदाचित या प्रवासातून मी काही शिकू शकेल, म्हणून चॅनलचं नाव पॅलेट वॉयाज असं ठरलेलं. पण नंतर बराच विचार केला आणि वाटलं खूपच फॅन्सी आहे हे नाव आणि इट डझंट साऊंड लाईक मी. म्हणून वाटलं की खरं तर चॅनलचं नाव डिरेक्ट असावं, जी थेट आपल्या ऑडियन्सपर्यंत पोचेल. म्हणून वाटलं की रंगकाम ठेवावं. पण त्यातही एक ट्विस्ट आहे. खरं तर चॅनलचं नाव रंगकाम असं नसून रंगकाम आहे. तर काम जे आहे ते CALM काम आहे इंग्लिशमध्ये. आणि अर्थात नावातच अर्थ आहे खरं तर की रंगकाम केल्यानंतर जी शांतता मला मिळते, जे समाधान मला मिळतं, तर त्याबद्दलच हे असं चॅनलचं नाव आहे. मी ग्राफिक डिझायनर असल्यामुळे मी आज तुम्हाला दाखवणार आहे की या चॅनलचा लोगो मी कसा डिझाईन केला आहे. तर चला तर पाहूया. मला नक्की माहिती होतं की काहीतरी एक एलिमेंट तरी मराठीत असला पाहिजे, म्हणून रंगकाममधला रंग हा शब्द मी मराठीत ठेवण्याचा विचार केला आणि काम हा शब्द इंग्लिशमध्ये. यामध्ये मी 3-4 फॉन्ट ऑप्शन्स ट्राय केले आणि त्यातून मला असं वाटलं की हे 2 फॉन्ट कदाचित वर्क करतील. अर्थातच मला सेम फॉन्ट ठेवायचा नव्हता, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे होते, म्हणून मी टेक्स्टला ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करून काम वर्डमध्ये चेंजेस केले. थोडेफार रंगाच्या डॉटमध्ये चेंजेस केल्यानंतर मला असं वाटलं की खूपच एम्प्टी दिसतं आहे. कदाचित आपण जर एखादी डिझाईन किंवा मग एखादा फ्लॉरल एलिमेंट टाकला तर. या फ्लावरची डिझाईन होती, तर मी ट्रेस करायला सुरुवात केली. मी ब्रश टूल यूज केला आणि इलस्ट्रेटरमध्ये खूप छान ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली ट्रेस करू शकतात. तर याच्यामध्ये मी चॉक इफेक्ट यूज केला ब्रश स्ट्रोकसाठी. ते काम आणि रंगाच्यामध्ये ठेवून बघितलं तर ते आवडलं मला.
तर असा हा रंगकाम लोगो तयार झाला. पण हा ब्लॅक लोगो आहे, तर मला असं वाटलं की कलर जर आपण ॲड केलं तर याच्यामध्ये मला वॉर्म कलर थीमच यूज करायची होती, हे मला नक्की माहिती होतं. आणि वॉर्म कलर थीमसाठी मला असं वाटलं की इंडियन नाव आहे तर कदाचित मरून आणि येल्लो कलर खूप छान दिसेल, म्हणून मी ते कलर कॉम्बिनेशन घेतलं. आणि याच कलर कॉम्बिनेशनमध्ये मी माझा लोगो तयार केला. तर तुम्ही पाहू शकतात आधीचा लोगो पॅलेट वोयाज होता आणि आत्ताचा लोगो रंगकाम आहे. तर मला नक्की कंपेअर करून सांगा तुम्हाला कोणता लोगो आवडला आणि ही प्रोसेस कशी वाटली.